आणि ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना अखेरचा निरोप दिला जातोय। लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये पोप यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। जगभरातील लाखो भाविक आणि ख्रिस्ती धर्मगुरू यावेळी व्हॅटिकन सिटीमध्ये उपस्थित आहेत। अनेक राष्ट्रांचे प्रमुखही पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यदर्शनासाठी आले। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांच्यासह 54 देशांचे प्रमुख आणि ब्रिटनच्या राजघराण्यासह जगभरातील 12 राजघराणी अंत्यविधीसाठी व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल झालेत। पोप फ्रान्सिस यांच्या धाडसी निर्णयांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले। आपल्या मृत्यू पश्चातही त्यांनी तीच परंपरा कायम ठेवली। व्हॅटिकन सिटीमध्ये दफनविधी करण्याची 1300 वर्षांची परंपरा फ्रान्सिस यांनी मोडीत काढली आहे। व्हॅटिकन सिटीच्या बाहेर काही अंतरावर सेंट मारिया मॅग्योर बॅसिलिका इथे त्यांचा दफनविधी केला जाणार आहे। नागपूरमधून आर्चबिशप फादर एलियास गोन्साल्विस आत्ता आपल्यासोबत आहेत या संपूर्ण घडामोडींसंदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी। फादर नमस्कार। नमस्कार। आता आम्ही दृश्य पाहतोय त्यातली काही गोष्टी आम्हाला कळतायत, काही गोष्टी आम्हाला कळत नाहीयेत। मुळात आत्ता जे मी सांगितलं की पोप फ्रान्सिस हे कायमच सुधारणावादी विचारांचे होते आणि 1300 वर्षांच्या परंपरेला त्यांनी फाटा दिला त्यांच्या अंत्यविधीच्या बाबतीमध्ये। हे नेमकं काय आहे? हे गेल्या 2000 वर्षाची चर्चला परंपरा आहे आणि चर्चमध्ये जे पोप असतात हे सर्व अधिकारी असतात आणि विशेष करून बहुतेक पोप जे सेंट पीटर बॅसिलिका इथे त्यांची बॅसिलिकाच्या ज्या अंडरग्राउंड या आहे बेसमेंट तिथे त्यांचा दफनविधी होत असतो। परंतु 100 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर पूर्वी 4 ते 5 पोप हे मरिया मजोरे म्हणून जे मरियेचं महामंदिर आहे तिथे त्यांचं दफन करण्यात आलेलं होतं आणि ही 100 वर्षाची परंपरा तोडून आता पुन्हा पोप फ्रान्सिस ह्यांनी आपली इच्छा व्यक्त केली की त्यांचा अंतविधी, त्यांचं दफन ह्या मरिया मजोरे ह्या महामंदिरामध्ये व्हावं, कारण त्यांची मरियेवरती खूप भिस्त होती। जेव्हा जेव्हा त्यांनी परदेश दौरे केले तेव्हा दौऱ्याच्या अगोदर आणि दौऱ्यावरती जाऊन आल्यानंतर ते ह्या महामंदिरामध्ये जाऊन मरियेकडे प्रार्थना करत असत। विशेष म्हणजे त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, ज्या देशामध्ये ते भेट देत आहेत तिथे शांती आणि चांगलं प्रशासकीय कार्य आणि सेवा कार्य, ख्रिस्त सभेचं सेवा कार्य अखंडितपणे सुरू राहावं आणि तेथील त्या देशातील लोकांसाठी ते विशेष प्रार्थना करत असत। मरिया ते जे मंदिर आहे ते मंदिर रोमचं संरक्षक मंदिर म्हणून मानलं जातं आणि तिथे जी मरियेची प्रतिमा आहे ती एक चमत्कारिक प्रतिमा म्हणून ओळखली जाते आणि ह्या भावनेनं ते तिथं प्रार्थनेसाठी येत असत आणि तिथंच त्यांचा देह, त्यांचा पार्थिव तिथं ठेवला जावा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्या इच्छेला प्रमाण मानून त्या चर्च हे त्यांच्या दफनभूमीत तिथे दफन करत आहेत। ख्रिश्चन बहुल असलेल्या बहुतांश देशांचे मुख्य जे आहेत ते या अंत्यविधीसाठी तर उपस्थित आहेतच, पण भारतासारखे देश जे ख्रिश्चन बहुल देश नाही आहेत त्यांचेही प्रमुख या दफनविधीसाठी उपस्थित आहेत। हा फ्रान्सिस पोप यांच्या विचारांचा परिणाम आहे की दरवेळेस जेव्हा निधन होतं त्यावेळेस असतातच सर्व देशांचे प्रतिनिधी? पोप महाशयांचं निधन हे जगभर त्यांचं त्याविषयी शोक व्यक्त केला जातोच, परंतु पोप फ्रान्सिस ह्यांनी विशेष करून सर्व धर्म, स्नेहभाव
आणि सर्व धर्मामधील आपुलकी जिव्हाळका वाढीस लावावा म्हणून खूप प्रयत्न केले. आपल्या आशिया खंडामधीलच आपल्या सर्व छोट्या छोट्या देशामध्ये म्यानमार, बांगलादेश, सिंगापोर, बँकॉक म्हणजे थायलंड, श्रीलंका ह्या सर्व देशामध्ये त्यांनी भेटी दिल्या. त्यांचा विशेष विचार असा होता की टू रीच आउट टू पेरिफेरी, म्हणजे जे कुंपणावरती आहेत, जे लोक अगदीच जे देश अगदीच छोट्या आहेत, ज्या देशामधील लोक किंवा तेथील गरिबी, तेथील धर्म हे देखील अति छोटे मानले जात असत, तिथं त्यांना पोहोचण्याचा विचार केला. आणि त्यांचं हे विशेष होतं की जेव्हा ते आज आपण जो पहिला प्रश्न विचारला की त्या मंदिरामध्येच का त्यांची दफन होत आहे, तर ते तिथे जाण्यापूर्वी ते नेहमी आत्ता जो विधी झाला तेव्हा ते गरीब लोकांना तिथे भेटत असत. जे दुर्बळ आहेत, जे अपंग आहेत, लहान मुलं, ट्रान्सजेंडर अशा लोकांना ह्या मंदिराच्या पायथ्याशी भेटत आणि त्यानंतर ते ह्या महामंदिरामध्ये, मरियेच्या महामंदिरामध्ये प्रवेश करत. आणि तीच धारणा ठेवून त्याने ह्या छोट्या मोठ्या देशांना भेटी दिल्या. आणि पेरिफेरीवरती जाऊन म्हणजे अगदीच शहराच्या बाहेर जे आपण म्हणतो की जे लोक शहराच्या बाहेर राहतात किंवा देशाच्या जे देश अगदीच छोटे मानले जातात अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि म्हणून सर्व देशामधील लोक तिथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आज आपण पाहिलं जितके मोठ्या देशातील प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आहेत, तसेच आपल्या देशाचे देखील प्रेसिडेंट तिथे उपस्थित आहेत. आणि हा एक त्यांच्या कार्याची पोच पावती आहे की त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते मोठं होतं. आणि त्या कार्यामधून जी लोक तिथे जोडली जातात, जी लोक एकत्र येतात, ह्या अंत्यविधीच्या निमित्तानं ते आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारे एकमेकाच्या विरोधात असलेले देशसुद्धा तिथे एकत्र जमले, चांगल्या भावनेनं एकमेकाला शांती देताना पाहतात आणि एकमेकांच्या भेटी तिथं होतात. हे आपण दुसऱ्या चॅनलवरती पाहिलेलंच आहे, मी नावं घेत नाही, परंतु ह्याचा अनुभव संपूर्ण जगाला आलेला आहे आणि ते जगानं मान्य केलं असं आता दिसून येतं की पोप महाशयानं तीच एक मोठी श्रद्धांजली आहे की त्यांच्या जीवनात त्याने शांतीदूत बनण्याचं कार्य केलं. की ह्या जे युद्ध आहेत, गाझा म्हणो किंवा युक्रेन म्हणो किंवा सुदान म्हणो, ह्या देशामध्ये जी अशांती आहे त्या अशांतीमध्ये शांती यावी म्हणून त्याने नियमित प्रयत्न केले. आणि हे प्रयत्न आज त्यांच्या मरणामध्ये थांबत नाही, तर त्याला एक नवी दिशा, एक नवी सुरुवात होत आहे हे आपल्याला दिसून येईल. कारण जे राष्ट्राध्यक्ष, प्राईम मिनिस्टर तिथे एकमेकांना भेटले, त्यांच्यामध्ये त्यांना देखील कळून चुकलं की आज पोप महाशयांच्या ह्या अंत्ययात्रेसाठी, हा अखेरचा निरोप देण्यासाठी 2,50,000 लोक तिथे व्हॅटिकनमध्ये उपस्थित होती. आणि जे मिरवणूक निघाली त्यामध्ये हजारोने लोक रस्त्याच्या दुतर्फा उभी होती, कारण त्यांना तिथे प्रवेश मिळाला नसेल. म्हणून ते पोप महाशयांना अखेरचा निरोप देण्यासाठी लहान मोठे, गरीब श्रीमंत, तरुण मुलं की कोणाला तिथं ओढून ताणून आणलं नाही, सगळेजण भक्तिभावानं, श्रद्धेनं आले. पण फादर मला सांगा की ही जी प्रक्रिया असते ज्याच्याबद्दल तुम्ही आता बोलत होतात, तर ती संपूर्ण काय असते? म्हणजे अंत्यविधी करण्यासाठी, कारण 2-3 दिवस अगोदर मृत्यू झाल्यानंतर सुद्धा एक तारीख ठरवली जाते आणि मग सगळेजण एकत्र येतात, सांगितलं जातं की केव्हा केला जाणार आहे अंत्यविधी. प्रोसेस काय असते ही सगळी? ती प्रोसेस म्हणजे ते 2000 वर्षापूर्वीपासूनचा तिथे परंपरा आहे. आणि तिथं सर्व गोष्टी व्यवस्थितपणे आयोजित केल्या जातात. प्रत्येकाचं काम प्रत्येकानं कसं करावं ह्याची जी परंपरा आहे ती व्हॅटिकनमध्ये ठरलेली असते.
त्यामुळे तिथं काही सावळा गोंधळ काही दिसत नाही. तिथं जे प्रत्येक जेणे काम तेने करू अशा प्रकारचं कार्यक्रम तिथं असतो. आणि तिथं जो तो आपल्या आपली कामं करत असतो, जो तो आपल्या आपल्या विधीमध्ये तिथं सहभागी होत असतो. आपल्या देशामधून देखील काही बिशप्स, काही कार्डिनल्ससुद्धा गेलेले आहेत. Okay. आणि हे सर्व तिथं सुव्यवस्थितपणं आयोजित केलं जातं. आणि त्याचं आयोजन तिथले जे कारभारी असतात, तिथे एक बिशप फॅरल म्हणून कारभारी आहेत, हां. बिशप के, प्रत्येकाला ही कामं नेमून दिलेली असतात. ती परंपरेनुसार ही कार्य केली जातात. आणि त्यामुळं प्रत्येकानं आपलं काम केल्यामुळं, आपलं जे आपल्यावरती जिम्मेदारी आहे ती पार पाडल्यामुळं सगळं व्यवस्थितपणं पार पाडत असतं. आणि ह्याच्या पुढचा देखील कार्यक्रम त्यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे तो होत असतो. फादर, तुम्ही मगाशी म्हणालात की हे पोप खूप वेगळे होते. त्यांना गोरगरिबांबद्दल आदर होता, त्यांच्याशी ते सातत्यानं भेटायचे, बोलायचे, आणि याशिवाय ख्रिस्ती धर्मामध्ये जर काही सुधारणा आणायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा त्यांचा पाठिंबा होता. अनेक गोष्टींमध्ये त्यांनी त्यांची मतं खुलेपणानं मांडली होती, जी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती, ज्यावर चर्चाही झाल्या होत्या. कोणकोणते 2-3 मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतात की पोप यांनी मांडले होते, ज्यावर ख्रिस्ती धर्मावर त्याचा खूप मोठा परिणाम झालाय गेल्या 8-10 वर्षांमध्ये? त्यांनी सर्वप्रथम जेव्हा त्यांनी पोप पदाची धुरा सांभाळली, तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले कार्डिनल होते. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही फ्रान्सिस ऑफ असिसी ह्यांचं नाव घेतलेलं आहे. ते नाव जे आहे त्या फ्रान्सिस ऑफ असिसीने आपलं राजघराणं सोडून ते गरीब झाले आणि गरिबांच्या सेवेसाठी त्यांनी आपली छोटंसं आयुष्य ते जगले. फक्त 15 वर्षाचा कार्यकाल त्यांना मिळाला, परंतु त्यांनी गरिबासाठी जीवन जगले. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की फ्रान्सिस, डू नॉट फॉरगेट द पुअर. आणि तो जो संदेश होता त्या वयोवृद्ध कार्डिनलने दिलेला, तो त्यांनी आत्मसात केला आणि प्रत्यक्षात उतरवला. आणि संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वव्यापी ख्रिस्त सभेला देखील त्यांनी हा संदेश दिला की गरीब आपल्यासाठी त्यांच्यासाठी आपलं कार्य हे सतत केलं पाहिजे. आणि चर्चचे दरवाजे हे सर्वांसाठी उघडे आहेत. त्यांनी तिथं सर्व प्रकारची लोक, मग ते गरीब असो किंवा दुर्बळ विधवा असो किंवा अपंग असो आणि किंवा ट्रान्सजेंडर असो, सर्व प्रकारच्या लोकांसाठी चर्चचे दरवाजे उघडे ठेवा. आणि चर्च हे एक काय आहे, हॉस्पिटल आहे की जिथं आपण लोकांची सेवा करणं आवश्यक आहे. हा खरा आहे तुमचा मुद्दा की ट्रान्सजेंडरच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका मांडली होती ती जगभरामध्ये काही ठिकाणी त्याच्यावर चर्चाही झाली, पण जगभरामध्ये ती चर्चेचा विषय ठरली होती. कारण ख्रिस्ती धर्मामध्ये ज्या काही मान्यता आहेत त्या मान्यतांच्या पुढे जाणारे विचार पोप फ्रान्सिस यांचे होते. आणि म्हणूनच आज जगभरातून त्यांना जी श्रद्धांजली वाहिली जाते, कारण जो माणूस नव्या मार्गावर पुढे जात राहतो त्याला थोड्या उशिरानं का होईना पण जग साथ देतच. आणि पोप फ्रान्सिस यांच्या बाबतीतही ते झाले. ठामपणे आपल्या मुद्द्यांवर, आपल्या विचारांवर ते राहिले आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर अवघं जग त्यांना श्रद्धांजली वाहते. फादर, खूप खूप धन्यवाद. या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि या सगळ्या प्रक्रियेसंदर्भातली माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद.